सातारा जिल्ह्यातील वाई शहरात कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे। ऐतिहासिक महागणपती मंदिर पूर्णपणे पाण्याखाली गेले असून शहरातील बाजारपेठ व आसपासचे जीवन विस्कळीत झाले आहे। रस्त्यावर पाणी शिरल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन ठप्प झाले आहे। आपले प्रतिनिधी नितीन गायकवाड यांनी वाई येथून घेतलेल्या रिपोर्टनुसार प्रशासनाकडून सतर्क असे आवाहन करण्यात आले आहे। पावसाचा जोर कायम राहिल्यास परिस्थिती अनेक गंभीर होऊ शकते। धगधगती मुंबई आपल्या बातम्यांचा खरा आवाज। नमस्कार, आपण आहोत वाई शहरामध्ये। महाबळेश्वर आणि वाईच्या परिसरामध्ये तसेच संपूर्ण महाराष्ट्र सततचा कालचा जो 2-3 दिवसाचा पाऊस होता त्याचा परिणाम आपण बघू शकतो की कालपासून या ठिकाणी कृष्णा नदीला जो महापूर आलेला आहे त्याच्यामुळे आपण बघू शकतो की पूर्णपणे ही जी बाजारपेठ आहे ती पूर्णपणे बंद आहे। त्याचप्रमाणे आपण मागच्या बाजूला बघू शकतो की प्रशासनाच्या वतीनं खबरदारीचा उपाय म्हणून हा जो पूल आहे तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे। या शहराचं वैशिष्ट्य म्हणजे हे महागणपतीचं मंदिर आहे हे मागील 2 दिवसापासून पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळं या ठिकाणी प्रचंड प्रमाणामध्ये मंदिर परिसरामध्ये असणारे जे बाजारपेठेचं दुकान आहेत तिथल्या स्थानिक व्यावसायिकाचं प्रचंड प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। वाई प्रशासनाकडून या ठिकाणी खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी 24 तास पोलीस प्रशासन उपलब्ध केलेलं आहे। प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की जर गरज असेल तरच घराबाहेर पडा। काल दुपारनंतर आणि आज या शहरामध्ये असणाऱ्या सर्व शाळांना देखील प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। मी DDM न्यूजच्या माध्यमातून वाई शहरातील नागरिकांना आवाहन करू शकतो की जर गरज असेल तरच घराबाहेर पडा आणि आपल्या कुटुंबाची आणि आपली स्वतःची काळजी घ्या। कॅमेरामॅन संतोष गायकवाडसह नितीन गायकवाड, DDM न्यूज वाई।